नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा BAMS BHMS स्टे वेकेन्सी राऊंड 3 चा कट ऑफ किती लागला, म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक अंदाज येईल तुम्ही किती मार्क्स वरून राहिले। ओके, त्यानंतर आपण बघणार आहे बघा पुढचा स्टे वेकेन्सी राऊंड 4 होईल का। बघा त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अजून जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन करा। चला तर मग बघूया आपण आपला आता स्टे वेकेन्सी राऊंड 3 चा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय BAMS अँड BHMS। बघा आपण स्टार्टिंगला BAMS चं बघू, त्यानंतर BHMS चं बघू आणि त्यानंतर मी सांगेल तुम्हाला तुमचा पुढचा राऊंड होणार आहे त्याचे काय अपडेट असणार आहे। बघा आता हाय आपला BAMS चा क्लोजिंग रँक ऑल इंडिया कॅटेगरी वाईज दिलाय। बघा आपल्याला इथे सगळ्या कॅटेगरीज दिसताय तुम्हाला। जसं की ओपनचा जर कट ऑफ बघितला आपण तर तुमचा जो ओपनचा कट ऑफ आहे हा किती गेलाय, तर तुमचा ओपनचा कट ऑफ 4,83,050 एवढा गेलाय। त्यानंतर ओबीसीचा तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, 4,83,276 एवढा क्लोज काय झालाय तुमचा ऑल इंडिया रँक। त्यानंतर विजेचा जर कट ऑफ बघितला तुम्ही तर तुमचा जो विजेचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, 4,98,650 एवढा गेलाय। त्यानंतर एनटीबीचा जो तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर 5,05,874 तुमचा काय गेलाय एनटीबीचा कट ऑफ गेलाय। त्यानंतर जर तुम्ही एनटीसीचा जर बघायला गेले तर एनटीसीचा जो कट ऑफ आहे तुमचा तो किती गेलाय, 4,48,676 एवढा तुमचा काय गेलाय एनटीसीचा कट ऑफ गेलाय। त्यानंतर जर तुम्ही बघायला गेले एनटीसी, आता बघा एनटीसीचे जर आपण जागा बघितल्या या ठिकाणी, बघा मी तुम्हाला दाखवतो। जर तुम्ही बघा येथे जर बघितलं तुम्ही N22 साठी येथे काय कोणत्याही जागा नाहीये, म्हणजे N22 साठी जो कट ऑफ गेलाय, जो एनटीसीचा जो कॅन्डिडेट होता हा याला काय झालेली ती ही जी सीट्स आहे ओके ही दुसऱ्या कोट्यातून किंवा ओपनच्या कोट्यातून अलॉट झालेली एनटीसीच्या कॅन्डिडेटला ओके, किंवा दुसऱ्या कोट्यातून आपण गृहीत धरून चालू। त्यानंतर एनटीडीचा जो कॅन्डिडेट आहे बघा याला कितीवर सीट अलॉट झालाय, तर एनटीडीच्या कॅन्डिडेटला जो सीट होता तो कितीवर अलॉट झालाय, 4,82,942 एवढ्या रँकवरती काय झालाय त्याला सीट अलॉट झालाय। त्याच्यानंतर जर आपण एससीबीसीचं जर बघितलं तर एससीबीसीच्या कॅन्डिडेटला जी सीट आहे ती किती ऑल इंडिया क्लोजिंग रँक वरती भेटलंय, तर 5,02,186 एवढ्या रँकवरती काय झालंय एससीबीसीच्या स्टुडंटला सीट अलॉट झाली। लास्ट कॅन्डिडेट केवढ्या रँकवरती ऍडमिट झालाय, तर 5,02,186 एवढ्या क्लोजिंग रँकवरती काय झालाय लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालाय। त्यानंतर जर आपण बघितलं समोरची कॅटेगरी आपली एससी, तर एससी कॅटेगरीसाठी जो तुमचा देखील कट ऑफ गेलाय तो किती गेलाय, तर 4,88,745 एवढा काय गेलाय तुमचा एससी साठी कट ऑफ गेलाय। त्यानंतर जर आपण एसटी कॅन्डिडेट साठी जर बघितलं तर तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर 7,06,611 एवढ्या रँकने तुमचा काय गेलाय लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालाय कॉलेजला ओके। तर हे झाले आपले आता BAMS चे। त्याच्यानंतर आपण बघूया आता BHMS चे जे कट ऑफ आहे तुमचे ते किती गेले तुमच्या कॅटेगरी वाईज ओके। चला मग बघा जर आपण ओपनचा कट ऑफ जर बघितलं यासाठी BHMS साठी, तर तुमचा ओपनचा जो कट ऑफ आहे किती गेलाय, 7,60,265 एवढा काय गेलाय तुमचा ओपनचा कट ऑफ गेलाय। त्यानंतर जर तुम्ही ओबीसीचं बघितलं तर तुमचा जो क्लोजिंग रँक आहे लास्ट कॅन्डिडेटचा किती, 7,77,836 एवढा काय तुमचा ओबीसीचा क्लोजिंग रँक आहे। त्यानंतर जर तुम्ही बघितलं विजेच्या कॅन्डिडेटसाठी तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय ओके, तर तुमचा जो विजेच्या कॅन्डिडेटसाठी जो तुमचा कट ऑफ गेलाय 7,66,503 एवढा काय गेलाय तुमचा कट ऑफ गेलाय। त्यानंतर जर एनटीबीच्या कॅन्डिडेटसाठी जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो ऑल इंडिया क्लोजिंग रँक आहे बघा तो किती आहे, 7,98,422 एवढा काय तुमचा एनटीबी कॅन्डिडेट साठी क्लोजिंग रँक आहे बघा। त्यानंतर जर तुम्ही बघितलं एनटीसीच्या कॅन्डिडेट साठी तर तुमचा जो कट ऑफ आहे देखील किती गेलाय, 7,74,308 एवढा काय गेलाय तुमचा ऑल इंडिया क्लोजिंग रँक गेलाय कोणत्या स्टुडंटसाठी, तर एनटीसीच्या स्टुडंटसाठी। त्यानंतर जर नेक्स्ट बघायला गेले तुम्ही तर बघा एनटीडी, आता एनटीडीचे जे स्टुडंट आहे यांच्यासाठी जो तुमचा जो क्लोजिंग रँक आहे तो कितीवर क्लोज झालाय, तर तुमचा एनटीसीच्या कॅन्डिडेटसाठी जो तुमचा क्लोजिंग रँक आहे बघा 7,74,308। त्याच्यानंतर जर एनटीडी साठी जर तुम्ही बघायला गेले बघा
तर एनटीडी साठी तुमचा जो ऑल इंडिया क्लोजिंग रँक आहे कितीवर लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झालाय म्हणजे त्याला कितीवर कॉलेज भेटले तर 7,70,214 एवढ्या रँकवरती काय भेटले त्याला लास्ट राऊंडला कॉलेज अलॉट झाली. त्यानंतर जर एससीबीसीचं जर आपण बघायला गेलो बघा एससीबीसीचं सर्वात जास्त कमी कट ऑफ गेलाय. किती गेलाय 10,58,567 एवढा काय गेलाय एससीबीसी साठी कट ऑफ गेलाय. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेले एससी कॅन्डिडेटसाठी जर तुमचा जो कट ऑफ येतो किती गेलाय एससीच्या कॅन्डिडेटला कितीवर सीट अलॉट झालाय तर 7,77,341 एवढ्या रँकवरती काय झाले एससीच्या कॅन्डिडेटला सीट अलॉट झाली. त्यानंतर जर आपण बघितलं एसटी कॅन्डिडेटसाठी तर त्यांना जे देखील जो लास्ट कॅन्डिडेट केवढ्या रँकवरती ऍडमिट झालाय तर 10,02,76 एवढ्या रँकवरती काय झालाय एसटी कॅन्डिडेटला सीट अलॉट झाले बघा. त्यानंतर जर आपण बघितलं आता तुमचे जे कॉलेज आहे सॉरी तुमचे जे पुढचे जो राऊंड आहे चौथा राऊंड हा जो स्टे वेकेन्सी फोर्थ राऊंड आहे हा होईल का तर मी हे आताच दाखवतो तुम्हाला. बघा आपण आता सध्या ह्या फेजमध्ये बघा आपली डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट आलेली बघा 26/11/2024 ला. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपला आता फिजिकल जॉईनिंग चालू आहे बघा. आपली जी फिजिकल जॉईनिंग हे कधीपासून तर कधीपर्यंत होती तर आपली जी फिजिकल जॉईनिंग आहे 27/11/2024 ते 30/11/2024 पर्यंत काय होती फिजिकल जॉईनिंग होती आपली. ओके. ही उद्यापर्यंत असणार आहे. त्यानंतर बघा जर तुमची सीट जर वॅकंट राहिली म्हणजे ह्या राऊंडला ज्या मुलांना कॉलेज अलॉट झाली आणि त्यांनी काय केलं म्हणजे ऍडमिशन केलं नाही आणि ते जे सीट होते ते देखील सोडून दिले तर मग काय होऊ शकते पुन्हा चौथा राऊंड होऊ शकते. म्हणजे बघा ना डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड 4 म्हणजे याची कधी येणार तर बघा ओनली इफ सीट रिमेन वॅकंट जर सीट वॅकंट राहिले तर काय येणार तुमची चौथ्या राऊंड साठी पुन्हा नव्याने सिलेक्शन लिस्ट येणार. ओके. त्यानंतर ही लिस्ट कधी येणार तर ही 3/12/2024 ला काय येणार तुमची पुन्हा नव्याने काय येणार लिस्ट येणार. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघायला गेले तर तुमची जी फिजिकल जॉईनिंग असणार आहे जर चौथा राऊंड झाला ह्या राऊंड मध्ये जे तिसरा राऊंड झाला होता ह्या राऊंड मध्ये जर मुलांना कॉलेज अलॉट झाले आणि त्यांनी काय घेतलं ऍडमिशन घेतले नाही तर मग काय होऊ शकतो पुन्हा नव्याने तुमचा चौथा राऊंड होऊ शकतो. या राऊंडसाठी कोणतेही सीट मॅट्रिक्स येणार नाही आणि हा जो राऊंड आहे याची डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट येणार आणि ती 3/12/2024 ला येणार. ओके. मग तुम्हाला याच्यासाठी जी फिजिकल जॉईनिंग आहे ती कधी करायची 4/12/2024 ते 8/12/2024 पर्यंत. मग आता तुमच्या मनात हा एक प्रश्न येतो पुढचा आणखीन एक राऊंड होऊ शकतो का बघा यासाठी बघा तुम्ही जर बघितले स्केड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड विल बी पब्लिश इन ड्यू टू कोर्स ओनली इफ सीट रिमेन वॅकंट म्हणजे जर ग्रुप बी ची जे सीट्स आहे आपली ती जर वॅकंट राहिली तर पुढचा राऊंड पब्लिश करण्यात येईल असं यांनी इथे दिलंय. ओके. तर अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.